अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये ट्विस्ट येणार आहे अशी सध्या चर्चा आहे। कारण अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे। वंचित उमेदवाराला पाठिंब्यासंदर्भात निर्णय होणार आहे। पाठिंबा दिल्यास हर्षचित देशमुख काय करणार असाही प्रश्न विचारला जातोय। ही महत्त्वाची बैठक काँग्रेस नेत्यांची होणार आहे आणि या बैठकीमध्ये आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेसने पाठिंबा दिला तर हर्षचित देशमुख यांची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पाहूयात। अमरावती विधान परिषद निवडणुकीत रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या समोर येत आहे आणि आता जर पाहिलं तर काँग्रेसचा उमेदवार हा रुग्णालयात भरती झाल्याने आता काँग्रेसवर वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे। वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं बोललं जाते। आपल्यासोबत बळवंत वानखडे खासदार आहेत। भाऊ, वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जे आहे ते बोललं जातं। आता तुमची काही वेळात बैठक होणार आहे, काय नेमकं तुमच्या बैठकीत ठरतंय? नाही, आता पक्षाचे वरिष्ठ जे नेते आहेत ते या संदर्भात बैठक घेतील आणि जो काही निर्णय आहे तो निर्णय बैठकीतच काढला जाईल। हर्षवर्धन सपकाळ जे तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की स्थानिकांनी निर्णय घ्यावा आणि तो आम्हाला सांगावा, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ। कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? मी तेच म्हणतो की ते सुद्धा वरिष्ठ आहेत, त्यांचं पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी संबंधित जे काही आमचे पदाधिकारी आहेत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वानुमते घेण्याचं घ्यावा। कारण आपण त्यावर जास्त भाष्य करण्यासारखं मला तरी वाटत नाही, कारण मी काही वरिष्ठ नाही आणि वरिष्ठ नेते त्याबाबत ठरवतील। पण असं असलं तरी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा सर्वस्वी बॉल म्हणजे स्थानिक नेत्यांवर जो आहे तो टाकलेला आहे। त्यामध्ये तुम्ही असेल, यशोमतीताई असतील किंवा सुनील देशमुख असेल, बबलू देशमुख असतील, यांच्यावर हा जो आहे यांच्या कोर्टात हा बॉल असल्याचं बोललं जातं। नाही, ते वरिष्ठांकडून म्हणजे इकडून निर्णय घेऊन किंवा त्यांचा निर्णय हा यावर चर्चा होऊनच वरिष्ठ निर्णय घेतील। बच्चू कडूंनी जे आहे ते तो असं म्हटलं आहे की राज्यात आणि देशात काँग्रेसची तब्येत बिघडलेली आहे। कसं पाहता त्यांच्या या टीकेकडे? आता मला एक सांगा की त्यांची तब्येत ते पडल्यानंतर त्यांची तब्येत कशी झाली होती हे सगळ्यांना माहीत आहे, म्हणून ते असे माशासारखे तळपडत होते आणि शेवटी त्यांनी आपला पक्ष विलीन करून शिंदे सेनेकडे त्यांनी त्यामध्ये ते विलीन झाले आणि विलीन होऊन त्यांच्या आश्रयाला गेले। त्यांची तब्येत त्यांनी दुरुस्त करून घेतली। त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तब्येतीची काळजी करू नये। काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे आणि निवडणुका येतात जातात, त्या पद्धतीनं एका दोन निवडणुकीत पक्ष कुठंतरी माघार झाली म्हणून काही पक्ष संपून जाईल अशी अजिबात काळजी त्यांनी करू नये।